भिवंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटनेची गंभीर दखल घेत महापालिकेचे प्रभारी आयुक्त श्रीकृष्ण पांचाळ यांनी C1, C2 अ आणि C2 ब प्रवर्गातील सर्व इमारतींचं फेरसंरचनात्मक परीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. चुकीचं वर्गीकरण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देत शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची तातडीने आणि दर्जेदार दुरुस्ती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर हे रजेवर असल्यामुळे आयुक्त पदाचा प्रभारी पदभार ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे सोपवण्यात आलाय. गंगारामवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त श्रीकृष्ण पांचाळ यांनी महानगरपालिकेतील सर्व नियंत्रण अधिकारी आणि विभाग प्रमुखांची बैठक घेऊन आपत्कालीन परिस्थिती आणि रस्त्यांच्या दुरावस्थेचा आढावा घेतला. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सपना वसावा, उपायुक्त बाळकृष्ण क्षीरसागर यांच्यासह सर्व अभियंते आणि विभाग प्रमुखही उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींच्या वर्गवारीचा आढावा घेण्यात आला. दुर्घटनाग्रस्त कोहिनूर इमारत ही C2 अ म्हणजेच दुरुस्तीयोग्य धोकादायक इमारत प्रवर्गामध्ये नोंदवण्यात आली होती. त्याबाबत आयुक्त पांचाळ यांनी नाराजी व्यक्त केली. C1 म्हणजेच अतिधोकादायक इमारतींचा प्रवर्ग, C2 अ म्हणजेच दुरुस्तीयोग्य धोकादायक इमारतीचा प्रवर्ग आणि C2B म्हणजेच संरचनात्मक दुरुस्ती आवश्यक असलेल्या धोकादायक इमारतींचा प्रवर्ग या सर्व प्रवर्गातील सर्व इमारतींची फेरतपासणी करून त्यांचं संरचनात्मक लेखापरीक्षण करावे आणि पुनश्च सर्व इमारतींची वर्गवारी निश्चित करून त्याचा अहवाल सादर करावा असे निर्देश पांचाळ यांनी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त आणि सहाय्यक संचालक नगररचना यांना दिले आहेत. तसंच निधीची तरतूद नसेल तर काम थांबवण्यापेक्षा निधी तरतुदीच्या अधीन राहून काम करावं. काम करताना केवळ कंत्राटदार अथवा यंत्रणेवर अवलंबून न राहता अभियंत्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून पर्यवेक्षण करावे. मात्र हे करताना गुणवत्तेमध्ये तडजोड होता कामा नये. ज्या रस्त्यावर वाहतूक अथवा वर्दळ जास्त असते अशा ठिकाणी वाहतूक विभागाशी समन्वय साधून वाहतूक आवश्यकता भासल्यास वाहतुकीचं नियोजन करून काम पूर्ण करावं. शाळांच्या बस, रिक्षा, दुचाकी यांना सुयोग्य होईल अशी रस्ते दुरुस्ती करण्यात यावी, तसेही त्यांनी निर्देश दिलेत.